आजी विमलला सांगते मला कॉफी करून दे म्हणून. तेव्हा सायली म्हणते मी ह्यांच्यासाठी कॉफी करतेच आहे, तर तुम्हालाही कॉफी करू का? तर इथे पूर्ण आजी विमलला म्हणते की मला तुझ्या हातची हवी आहे. आणि कल्पना म्हणते आमचं किचन जेव्हा रिकामं होईल, ताब्यात मिळेल आम्हाला, तेव्हा आम्ही करू. इथे सायली कॉफी करतच असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिला सांगतो की सगळं ठीक आहे ना? ती इशारा करते हो म्हणून. अर्जुन म्हणतो मला कॉफी घेऊन वरती या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. इथे सायली कॉफी करते आणि 2 मग घेऊन येते. एक पूर्ण आजीसमोर ठेवते आणि दुसरा अर्जुनसाठी वरती घेऊन जाते. पूर्ण आजी तो कॉफीचा मग बघत असते आणि रागाने विमलला सांगते मला कॉफी झाली की माझ्या रूममध्ये आणून दे. इथे जिन्यात उभं राहून हे सगळ्या गोष्टी सायली बघत असते. तिने दिली कॉफी, ती घेतली नाही आहे, तशीच ठेवून दिली आणि पूर्ण आजी आपल्या रूममध्ये घेऊन गेला. सायलीचा प्रयत्न फसला आहे, पण तिला वाईट नाही वाटत. ती परत प्रयत्न करेल या हेतूने ती परत रूममध्ये जाते तिच्या. तिथे अर्जुन फेऱ्या मारत असतो. ती म्हणते काय झालं आहे तुम्हाला, एवढं टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा अर्जुन सगळ्या गोष्टी सायलीला सांगतो की कसं जोशी वकील आणि पवार वकील एकत्र आलेत आणि ते महिपतला भेटतात, म्हणजे महिपतची माणसं आहेत ती. इथे हे ऐकून सायली एकदम थक्क होते. म्हणते काय हे असं करतायत? तेव्हा जोशी वकील मधुभावना फसवत आहे आणि हे मधुभावना कळत नाही आहे. इथे अर्जुन म्हणतो आपण जोशी वकिलांचा पर्दाफाश करायचा. एक काम करा, तुम्ही कुसुमताईंना फोन करा आणि या सगळ्या गोष्टी सांगा, म्हणजे ते जोशी वकिलांवर लक्ष ठेवतील. ते काहीही मधुभावना सांगतील तेव्हा कुसुमताई त्या गोष्टी अडवेल. इथे सायली कुसुमताईला फोन करते आणि सगळ्या गोष्टी सांगते. इथे कुसुमताई थक्क होते की जोशी वकील महिपत भोपर. इथे ती म्हणते मधुभावना थांबवणं कठीण आहे. तेव्हा सायली म्हणते त्यांचा फोन स्विच ऑफ करून टाक. आणि त्यांना काही फोन एवढा लागत नाही, वाजला कीच ते बघतात, त्यामुळे त्यांना कळणारही नाही. कुसुमताई म्हणते ठीक आहे, मी असंच करते म्हणून. आणि दुसरीकडे इकडे नागराज आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. तेवढ्यातच तिकडे तन्वी येते आणि त्याला म्हणते काका काय करतायत, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. एकदम प्रेमाने त्याच्याशी बोलत असते. नागराज म्हणतो काय आहे? तेव्हा ती म्हणते ऐका ना, ते असं आहे की तुम्ही मला ती माझी पोटली द्या ना. तेव्हा नागराज म्हणतो असं तुला ती पोटली हवी आहे का गं? तेव्हा ती म्हणते बघा ना, महिपत केवढा भयानक माणूस आहे, तो आपल्या दोघांना किती नुकसान पोहोचेल. आपली टीम आहे की नाही? नागराज म्हणतो टीम? कोणती टीम? आपली काही टीम नाही आहे. इथे तन्वी थक्क होते आणि आता पुढे कसं ह्याला पटवायचं हेच बघत असते. तन्वी नागराजला म्हणते की बघा ना, महिपत काही करू शकतो, तर आपण दोघं एका टीममध्ये असलो तर बरं नाही का? तेव्हा तो म्हणतो असं नाही. इथे तन्वी नागराजला म्हणते मी असं काहीतरी करणार आहे ज्याच्यावरनं तुम्ही खुश व्हाल आणि मला ती माझी पोटली देऊन टाकाल. तो म्हणतो नागराज तन्वीला म्हणतो तोंडाची वाफ दवडू नकोस, माहिती आहे अर्जुनच्या वेळेला काय केलं होतंस. ती म्हणते अहो नाही, माझ्यावर भरोसा ठेवा. तो नागराज तन्वीला म्हणतो तू असं काय करणार आहेस सांग तर. ती म्हणते मी करून दाखवणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल. तो म्हणतो हो, मग ते आधी करून दाखव, जा आता, माझ्याकडे एवढाच वेळ आहे तुला द्यायला. तन्वी तिकडून निघून जाते. इकडे सायली खूपच चिंतित असते की मधुभावना हे कसं पाठवून द्यायचं. आणि मधुभावना जोशी वकिलांवर खूप भरोसा आहे, त्यामुळे ते त्याचंच ऐकतात. इथे अर्जुन म्हणतो मी असं होऊ देईन का? मी एक प्लॅन केला आहे, तुम्हाला भरोसा आहे ना माझ्यावर? ती म्हणते हो ना, तुम्ही हे का विचारताय, आहे की. अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो आपले ते 2 इन्फॉर्मर आहेत ना, त्यांना उद्या सकाळी मीटिंगसाठी बोलव. इथे चैतन्य म्हणतो ठीक आहे. सायली अर्जुनला विचारते तुम्ही काय करणार आहात? तेव्हा अर्जुन आपला प्लॅन सांगतो की मधुभाऊ भरोसा नाही करणार आपण काही सांगितलं तर त्यांना पुरावे दाखवावे लागतील आणि त्यासाठीच मी हे प्लॅन करतो आहे. आणि तो सगळा प्लॅन तिला सांगतो. इथे प्रतिमा सोफ्यावर बसलेली असते. तेवढ्यातच तन्वी तिकडे येते आणि तिच्याशी गोड गोड बोलत असते. प्रतिमाला कळत नाही ही अशी का वागते म्हणून. तेव्हा ती प्रतिमाला म्हणते आपण पूर्णाजी आणि मामांना भेटायला जाऊया का? इथे प्रतिमा म्हणते ह्याने नाही सांगितलं ना तुला, आणि ती फक्त परवानगी मलाच दिली आहे, तुला नाही. तेव्हा इथे तन्वी प्रतिमाला म्हणते मला त्यांची खूप आठवण येते आणि असं काय आपण जाऊया ना. तिला गळ घालते. शेवटी का होईना प्रतिमा हो म्हणते, पण मनात विचार करते ही थोड्या वेळापूर्वी माझा कप फोडला होता, तीच ही अशी का वागते आहे. ते अर्जुन सकाळी जाण्यासाठी तयारी करत असतो. तेवढ्यातच सायली त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. इथं एखादी गोष्ट मागणार त्याच्या आधीच सायली त्याच्यापुढे ती गोष्ट ठेवते. तो म्हणतो अरे वा, मी काही मागणार त्याच्या आधीच तुम्ही मला देताय, मला तुमचं नावसुद्धा घेऊन देत नाही आहात. ती म्हणते तुम्हाला उशीर नको व्हायला, आज मधुभावांसाठी तुम्ही जो प्लॅन आखलात ना त्याच्यासाठी. तो म्हणतो अच्छा, म्हणजे मी मधुभावांसाठी हे जे करतोय त्यासाठी तुम्ही माझ्यावर हे असं वागताय, प्रेम करताय. तेव्हा ती म्हणते नाही हो, तुम्हाला माहिती आहे ना
आणि त्या दोघांचेही रोमॅन्टिक मोमेंट सुरू होतात. एकमेकांना मिठी मारतात, एकमेकांबद्दल खूप चांगला बोलतात आणि एकमेकांची काळजी दाखवतात. मधुभाऊ चहा पित असताना कुसुमताई तिकडे येते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे ना, तर मग मी पण येते, आपण जाऊया आणि येता येता भाजी घेऊन येऊया. तेव्हा ते म्हणतात, नाही माझे पाय दुखतात आणि जोशी वकिलांनी सांगितलं ना रोज रोज जायचं नाही आहे म्हणून. पण कुसुमताई म्हणते, अहो कालच सांगितलं ना जायचं आहे म्हणून, चला चला निघूया. ते म्हणतात, असं काय बोलतेस तू? तेव्हा ती त्यांना पटवून देते की आपल्याला रोज जाणं गरजेचं आहे आणि तुमचे पायही दुखतात, ते मोकळे होतील, असं बसून बसून दुखतील म्हणून. त्यांनाही ती गोष्ट पटते आणि ते म्हणतात ठीक आहे आपण जाऊया. इथे जोशी वकील मधुभाऊंना फोन करत असतात की मधुभाऊ आज जाऊ नये, यासाठी ते खात्री करून घेत असतात. पण मधुभाऊंचा फोन कुसुमताईंनी आधीच स्विच ऑफ केलेला असतो, त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही. मधुभाऊ कुसुमताईबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत म्हणून कुसुमताई खूप खुश होते आणि म्हणते चला आपण निघूया म्हणून. रविराज आपल्या रूममध्ये बसलेले असतात. तिकडे तन्वी येते आणि रविराजला मस्का मारायला सुरुवात करते की बाबा मला ना कॉलेजमधल्या काही हुशार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची मुभा दिली, संधी मिळाली आणि त्यात मी पण आहे. इथे रविराज म्हणतात, अरे वा छान. तेव्हा ती म्हणते, मला पैसे तर इतके मिळणार नाहीत पण अनुभव मिळेल. तेव्हा रविराज म्हणतात, पैशाचं काही नाही, अनुभव महत्त्वाचा आहे. तेव्हा ती म्हणते, मग मी करू ना, मी त्यांना सांगितलं आहे, बाबांना विचारते आणि मग सांगते. तेव्हा ते म्हणतात, हो नक्की कर. आणि ते हो या हेतूने म्हणतात की ते अर्जुनला विसरेल म्हणून. इथे अर्जुन आणि चैतन्य आपला प्लॅन सुरू करतात. ते त्यांच्या इन्फॉर्मरना सांगतात की एकाने खोटी केस घेऊन जोशी वकिलांकडे जायचं आणि दुसरा माझ्यासोबत मी इलिगल प्रॉपर्टी विकणार आहे हे जोशी वकिलांना कळलंच पाहिजे आणि एका कॅफेमध्ये नाही तर बारमध्ये भेटायचं. आणि तसंच हे लोक करतात. जोशी वकिलांना त्यांच्यातला एक इन्फॉर्मर कॅफेमध्ये घेऊन येतो आणि आपली खोटी केस सांगत असतो आणि जोशी वकील त्याला सांगतात, हो हो मी करेन ना, काहीच हरकत नाही. आणि तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि तो दुसरा इन्फॉर्मर येतात. अर्जुन अशा ठिकाणी बसतो जेणेकरून ते जे बोलतात ते जोशी वकिलांच्या कानावर पडेल आणि तसंच होतं. जोशी वकिलांच्या कानावर पडतं की अर्जुनकडे इलिगल प्रॉपर्टी आहे आणि त्याला ती विकायची आहे, त्याच्यासाठी तो पेपर वर्क करतो आहे आणि एक तगडा क्लायंट हवा आहे कारण त्याच्या प्रॉपर्टीवर मॉल किंवा हॉटेल बांधू शकतात. आणि तो त्याच्या क्लायंटला सांगतो जोशी वकील की आता झालं, मी तुम्हाला नंतर कॉल करतो, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. आणि तो बाहेर येऊन महिपतला कॉल करतो आणि सांगतो की अर्जुन सुभेदारकडे एक इलिगल प्रॉपर्टी आहे, तुम्ही लवकर या, तुम्हाला याचा फायदा होईल, त्याचा लायसन्स कॅन्सल करू शकतो आपण. तेव्हा इथे महिपत म्हणतो, मला ॲड्रेस पाठव, मी तिकडे येतो. अर्जुनला समजतं की त्याने जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते बरोबर महिपतपर्यंत पोचलं आहे. अर्जुन त्या दोघांना म्हणतो, आता आपला प्लॅन सुरू, आता सोडणार नाही त्याला.